राजन विचारे आहेत। उद्धव ठाकरे भेटीला जात आहेत राज ठाकरेंच्या, संजय राऊत आहेत, अनिल परब आहेत। एकतर मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, नाशिक महापालिका या सगळ्या अनुषंगाने ही भेट म्हणायची या तयारीच्या दृष्टिकोनातून मला वाटतं या संदर्भामध्ये आज उद्धव साहेब गेले, आता तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला कळलं, परंतु ह्या मीटिंग मला वाटतं चालूच आहेत आणि तुम्ही बघितलं असेल ठाणे असेल किंवा नवी मुंबई असेल किंवा इतर महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आहेत, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने कालच मला वाटतं गणेश नाईकांनी स्वतः ते BJPचे नेते आहेत प्लस पालकमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा या नवी मुंबईतल्या ह्याच्या संदर्भामध्ये प्रभाग रचने संदर्भात हरकत घेतलेली आहे, त्या या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत, एकाच पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीने केलेले आहेत। ठाण्यात सुद्धा आता आज बघितलं असेल जवळजवळ 70-75% BJPची लोक या ठिकाणी ऑब्जेक्शन रेस करायला या ठिकाणी, त्याला पर्याय म्हणजे दोन भाऊ एकत्र येणं आता फिक्स झालंय। फिक्सच आहे ना, त्यामध्ये काय डाऊट आहे का तुम्हाला? आजची भेट अधिकृत म्हणायची का जागा वाटपासंदर्भात? चालू झालेले प्रक्रिया, आता काय सर्व सांगून होत नाही ना काही गोष्टी। काल जसं तुम्ही गणेश नाईकांचं म्हणालात, गणेश नाईकांनी काल इथे मेळावा घेतला आणि असं म्हटलं की रावणाचा अहंकाराचा बाजूला केला पाहिजे, असं काल ते म्हणाले। काय याच्यातून त्यांना साध्य? बरोबर आहे ना, रावणाचा अहंकार मला वाटतं आम्हीच दूर करू शकतो आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते आज त्याची आज सुरुवात या ठाण्यामधून झालेली। त्याच्यामुळे आपण बघतोय अविनाश जाधव असतील किंवा राजन विचारे असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की युतीची घोषणा होईल, युती जाहीर होईल तेव्हा होईल, मात्र सध्या तरी तयारी ही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केली जाते। ठाणे महापालिकेत सुद्धा दोन पक्षाचे नेते आपल्याला एकत्र पाहायला मिळाले आणि एका मुद्द्यावर आता मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही पुढे जाईल। वेदांत, तुला विनंती, तू सोबत राहा। दरम्यान या